सकाळच्या मननचिंतनामध्ये SHS नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. जरी आज महिन्याचा पहिला शुक्रवार या निमित्ताने साखळी प्रार्थना असली तरी आपण आपल्या विचारांना चालना देण्यासाठी व प्रभूमध्ये आपली आत्मिक वाढ होण्यासाठी अर्ध्या तासाचं मननचिंतन घेत आहोत. सर्वप्रथम आपण गीत गायन करू, त्यानंतर आपण मननचिंतन ऐकू व पुढील वेळ प्रार्थनेमध्ये घालू. विजयसंगीत गीत क्रमांक 49 चला हो मिळून आपण हे गाऊया. 49 गीत क्रमांक. ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा, मनी मुखी सुवंद्य नाम, मनी मुखी सुवंद्य नाम, सदैव वागवा, सदैव वागवा. चला हो मिळून सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ, त्या सुवंद्य येशूचे. प्रभाती उठून मध्यान्ही रात्री, प्रभूसी धन्यवाद द्या, प्रभूसी धन्यवाद द्या. अतुल्य नाम गा, अतुल्य नाम गा. चला हो मिळून सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ, त्या सुवंद्य येशूचे. आजारी संकटी स्मराते गोड नाम, प्रभू येईल धावूनी, प्रभू येईल धावूनी. घेता श्रेष्ठ नाम, ते घेता श्रेष्ठ नाम. चला हो मिळून सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ, त्या सुवंद्य येशूचे. वैराते सांगता क्रोधासी हटवी, ते दुष्टहीन पापिया, ते दुष्टहीन पापिया. देवाशी भेटवी, देवाशी भेटवी. चला हो मिळून सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ, त्या सुवंद्य येशूचे. देवासे अव्यते सुवंद्य येशू नाम, मला परीस गोडते, मला परीस गोडते. ते पाप्या तारते, ते पाप्या तारते.
चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाओ, सुमधुर नाम गाओ, त्या सुवंद्य येशूचे. प्रार्थना करूया. दयाळू दे बापा, तुझं सुमधुर नाव आम्ही गायन करतो आणि या गीताच्या सोबत आमचं अंतःकरण तुझ्यासमोर उघडं करतो, यासाठी की आज सकाळची ही जी सुंदर सुरुवात आम्ही देवबापा प्रार्थनापूर्वक केलेली आहे, आज तुझ्या दासाकरवी पवित्र वचन आमच्या कानी पडत असताना वचनाच्या घोषणेसाठी तू त्यांना सहाय्य कर व आजचं होणारं मनन चिंतन आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. उपस्थित सर्व प्रियजन आणि ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत बिरारोड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो आणि विनंती करेन की आपण पुढे येऊन आजचं मनन आम्हाला द्यावं. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आणि जे आमचे बांधव ऑनलाईन उपस्थित आहे त्यांना देखील प्रभूच्या नावामध्ये सलाम. प्रियांनो, हा दिवस पुन्हा एकदा तुमच्या आमच्या आयुष्यासाठी देवाने दिलेला आहे आणि या दिवसाची सुरुवात करत असताना या लहानशा भक्ती आराधनेमध्ये पुन्हा एकदा देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं, देवाचं वचन आम्हाला काय मार्गदर्शन करतं ते आम्ही पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि ह्या छोट्याशा चिंतन मननामधून आम्हाला त्यांनी आत्मिक शक्ती द्यावी, मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना आपण करणार आहोत. ख्रिस्ताचे दुसरे येणे कसे समजून घ्यावे याविषयी आम्ही आज विचार करणार आहोत. दुसरे पेत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. ख्रिस्ताचं दुसरं येणं शास्त्रभाग आहे. दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन, त्यामध्ये वचन असं म्हणतं की त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे, कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. आणि हे वचन पेत्र त्या ख्रिस्ती लोकांना लिहत आहे आणि त्यामध्ये प्रभूचं येणं होणार आहे याविषयी आशा, प्रभूचं येणं होणार आहे याविषयी तो खात्री देत असताना जे खोटे लोक आहेत, जे संदेष्टे थट्टेखोर आहेत, निंदक आहेत, उद्धट आहे, अविश्वासू आहेत, मंडळीमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या वल्गना पसरवतात, अशा प्रकारचे लोक हे वचन बोलताना आम्ही ऐकतो. आणि म्हणून देवाविषयी आणि देवाच्या देवत्वाविषयी साशंकता निर्माण करणे आणि त्याच्या पुनर्गामाविषयी भ्रामक कल्पना निर्माण करणे हे खोटे संदेष्ट्यांचं काम होतं. आणि म्हणून पेत्राने त्यांना उत्तर देताना सांगितलेलं आहे आणि समजवलेलं आहे की अशा लोकांकडे पाहू नका, अशा लोकांचं ऐकू नका, कारण ते बुद्धिपुरस्सर विसरलेले आहेत की पूर्वीची पृथ्वी आणि त्यावर असणारा मनुष्य याचा देवाने पाण्याने नाश केला, तर आताची पृथ्वी ही त्याच देवाने अग्नीसाठी आणि गंधकासाठी राखून ठेवलेली आहे, हे विसरू नका असं तो ख्रिस्ती लोकांना सांगत आहे आणि जे विरोधक आहे त्यांना देखील सावध करत आहे. मग आम्ही या वचनाद्वारे पाहत असताना ख्रिस्ताचं जे दुसरं येणं आहे ते आम्ही पवित्र शास्त्र बायबलमध्ये अनेक पुस्तकातून पाहतो, त्याचे मोठमोठे संदेश ऐकतो आणि त्यावर सखोल असं चिंतन आहे, त्यावर अनेक मतांतरं देखील आहे आणि पुष्कळ काही रहस्यमय गोष्टी देखील आहेत. त्याकडे आम्ही न जाता आज आम्ही फक्त या वचनाच्याद्वारे प्रभूचं दुसरं येणं कसं आहे आणि ते आम्ही कसं समजून घेतलं पाहिजे याकडे पाहणार आहोत. पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्ताचं दुसरं येणं हे ख्रिस्ती विश्वासाच्या मुख्य शिकवणुकीपैकी एक शिकवण आहे
आम्ही पुष्कळ गोष्टी शिकवतो, तारण शिकवतो, आम्ही विश्वास शिकवतो आणि अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या धार्मिक आहेत त्या शिकवतो. परंतु ख्रिस्ताचं येणं, जे दुसरं येणं आहे, तो पण एक आमच्या विश्वासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि ते पण आम्ही सतत मंडळीमधून शिकवत राहायला पाहिजे. त्याची आठवण करून दिली पाहिजे आणि आम्ही त्यामधून सावध राहू शकतो, जागृत राहू शकतो, आमची तयारी देखील आम्ही करू शकतो आणि ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये. म्हणून आम्ही जर शास्त्र वचनं पाहिली तर पवित्र शास्त्रामध्ये पहिल्या मसीहाच्या येण्याविषयी जवळजवळ 300 वेळा भविष्य केलेली आहेत. ज्यावेळेस ख्रिस्त जन्माला येणार होता, कुमारिकेच्या पोटी जन्माला येणार होता, त्याविषयीची भविष्य 300पेक्षा जास्त वेळा पवित्र शास्त्रात आम्हाला वाचायला मिळतात. मग जर मसीहाविषयीची भविष्य इतकी व्यवस्थित सांगितलेली आहे, इतक्या भरपूर प्रमाणात सांगितले आहे, तर ख्रिस्ताचं दुसरं येणं याविषयी काय आणि किती सांगितलेलं आहे तर आम्हाला आश्चर्य वाटेल प्रियांनो. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये जवळजवळ 1500 भविष्य ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी सांगितलेले आहेत आणि त्यापैकी नव्या करारामध्ये 380 भविष्य सांगितलेले आहेत प्रियांनो. किती अद्भुत आहे. नवीन करारामध्ये प्रत्येक 13 वचनाच्या मागं एक वचन ख्रिस्ताच्या येण्याविषयी सांगतं आणि संपूर्ण शास्त्रामध्ये प्रत्येक 25 वचनाच्या मागं एक वचन ख्रिस्ताच्या आगमनाविषयी सांगतं. तर हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. केवळ आम्ही ख्रिस्ती लोक म्हणून नव्हे, केवळ आम्ही मंडळी म्हणून नव्हे, तर देवाच्या वचनाच्या दृष्टिकोनातून देखील हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. एवढंच नव्हे तर येशू ख्रिस्त जेव्हा सुवार्ता सांगत होता त्यावेळेस त्यांनी जवळजवळ तो पुन्हा येईल म्हणून 21 वेळा उल्लेख केलेला आहे. प्रियांनो, ही जी आकडेवारी जर पाहिली तर आम्हाला ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयीचं महत्त्व समजून येईल. आणि म्हणून बायबलमध्ये अनेक महत्त्वाचे विषय वाचत असताना, अभ्यासत असताना आम्ही नवीन जन्माचा अभ्यास करतो, बायबलमध्ये नवीन जन्माचा अभ्यास करतो, परंतु त्याविषयीचा उल्लेख फक्त 9 वेळा बायबलमध्ये आलेला आहे. बाप्तिस्म्याचा विषय आम्ही हाताळतो आणि अभ्यास करतो तर फक्त 20 वेळा हा उल्लेख बायबलमध्ये आलेला आहे. आणि पश्चातापाचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो आणि शिक्षण देतो त्यावेळेस फक्त 70 वेळा याचा उल्लेख आलेला आहे. मग आता आम्ही विचार करू शकतो, जर 1500 वेळा येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी सांगितलेलं आहे तर देवाच्या दृष्टीने देखील ते महत्त्वाचं आहे, हे आम्ही कधीही विसरू नये. पेत्र म्हणतो, काही जण विचारतील त्याच्या येण्याचे वचन कुठे आहे. त्यांना विचारू द्या आणि ते विचारणं योग्य आहे, परंतु ते विरोधात्मक रीतीने विचारतात, थट्टा म्हणून विचारतात, हास्य म्हणून विचारतात. परंतु प्रभूचा दिवस कधीही चुकणार नाही. प्रभूचा दिवस जो नेमलेला आहे तो कधीही टळणार नाही प्रियांनो. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे, ख्रिस्ती शिक्षण देणाऱ्या लोकांनी ही गोष्ट गांभीर्याने सतत आपल्या लोकांना आणि मंडळीला शिकवली पाहिजे. मग ह्या ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयीची वैशिष्ट्ये जी आहेत ना, त्याचा येण्याचा समय काय, त्याचा येण्याचा उद्देश काय, मग आम्ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी काय तयारी केली पाहिजे आणि आम्हाला काय बक्षीस मिळणार आहे, हे देखील अगदी थोडक्यात आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू. मग त्याचा येण्याचा जो समय आहे प्रियांनो, तो अगदी पूर्वघोषित समय आहे, प्री अनाउन्स्ड आहे. ते घोषणा झालेली आहे त्याची, तो येणार म्हणजे येणार. मत्ते 24:27 मध्ये असं म्हटलं आहे, कारण जशी वीज पूर्वेकडून पश्चिमेकडे चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होणार आहे. निश्चित सांगितलेलं आहे, ठरलेलं आहे. ते फक्त आम्हाला काळ आणि वेळ माहिती नाही, मात्र तो येणार आहे हे निश्चित आहे. आणखी संदर्भासाठी वचनं जर पाहिले आम्ही, मार्क 14:62, लूक 21:27 आणि प्रेषित 1:11, त्यामध्ये असं म्हटलं आहे, अहो गालिलकरांनो, हा येशू जसा वर आकाशात घेतला जाताना तुम्ही पाहत आहात, तसा तो पुन्हा आपल्या देवदूतासहित येणार आहे.
असं स्पष्ट म्हटलेलं आहे. इब्री 9:28 मध्ये देखील ही घोषणा आम्हाला वाचायला मिळते. हे ठरलेलं आहे प्रियांनो, तो येणार आहे. मग आमचा विश्वास त्या दृष्टीने तयार पाहिजे, आमची आशा त्या दृष्टीने वाढत राहायला पाहिजे. आमची आशा कोमे जायला नको, आम्ही निराश व्हायला नको. कारण काय, तो निश्चित येणार आहे हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मग दुसरी गोष्ट, माहीत नसलेला हा समय आहे. जरी त्याची तारीख, वार आणि वेळ ठरलेला नसेल तरी हा अननोन टाईम जो आहे तो माहीत नसलेला आहे. परंतु फक्त ते देवपित्याला माहिती प्रियांनो. मत्ते 24 आणि 36 मध्ये असं म्हटलेलं आहे, ती घटका देवदूतासही माहिती नाही आणि पुत्राला देखील माहिती नाही, ते फक्त देवपित्याला माहिती आहे प्रियांनो. आणि म्हणून हा माहीत नसलेला समय जर आमच्यासाठी ठेवलेला आहे, तो घोषित झालेला समय आहे, परंतु तो नक्की येणार आहे. तर मात्र आम्ही वेळी अवेळी, वेळी सुवेळी आम्ही तयार असायला पाहिजे. हे आमचं काम आहे, हे आमची तयारी असली पाहिजे, ही आमची जबाबदारी असली पाहिजे. पुढे ह्या गोष्टी लूक 12:40 मध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्यानंतर आम्ही लूक 21:27 मध्ये देखील वाचतो. आणि त्यानंतर पुढे आम्हाला 1 थेसलोनिके 5:2 मध्ये वाचायला मिळतं, तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येणार आहे. मग तो समय जवळ आलेला आहे प्रियांनो. बिहोल्ड आय केम क्विकली असं म्हटलेलं आहे. मी लवकर येतो आणि तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून ठेव. प्रगटीकरण 3:11, 22:20, याकोब 5:8 आणि इब्री 10:37 मध्ये सांगितलेलं आहे. मी लवकर येतो. प्रभू परमेश्वर आमचा ख्रिस्त तो येणार आहे आणि तो लवकर येणार आहे. असं त्यामध्ये बायबलमध्ये एकही वचन नाही की त्याच्या येण्याचं वचन हे प्रलंबित होणार आहे, ते काही कारणास्तव टाळलं जाणार आहे किंवा लांबणीवर टाकलं जाणार आहे. असं होणार नाही. त्याच्या प्रत्येक वचनामध्ये म्हटलेलं आहे तो लवकर येतो. आम्ही देखील विश्वास ठेवला पाहिजे त्या ख्रिस्ताच्या येण्यावरती की तो लवकर येणार आहे. आम्ही तयार असलं पाहिजे. मग ख्रिस्ताचं दुसरं येणं जे आहे त्याचा उद्देश काय आहे प्रियांनो? तर त्याचा उद्देश आहे की ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे तो फळ देण्यासाठी येणार आहे. मत्ते 16 आणि 27, 2 कोरिंथ 5 आणि 10, प्रत्येकाला आपण केलेल्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ मिळणार आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा आम्ही एपिस्करासाचं पत्र 2रा अध्याय वाचतो त्यावेळेस आम्हाला समजतं की तुमचं तारण विश्वासानं झालेलं आहे आणि तुम्ही सत्कृत्य करावी म्हणून देवाच्या कृपेने ते झालेलं आहे. आम्हाला सत्कृत्य करण्यासाठी नेमून ठेवलेलं आहे. आमची सत्कृत्य आम्हाला पवित्र ठरवणार नाही, आमची सत्कृत्य आम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही. तरी पण आम्हाला कृपेमुळे तारण मिळाल्यामुळे आम्हाला सत्कृत्य करत राहायला पाहिजे आणि त्या सत्कृत्यामध्ये आम्ही असलं पाहिजे. कारण काय, त्याचं प्रतिफळ स्वर्गाच्या राज्यात मिळणार आहे. शेरडं आणि मेंढरं एकमेकापासून वेगळे करण्याकरिता प्रभूचं येणं होणार आहे प्रियांनो. मत्ते 25, 31 आणि 32 त्यामध्ये जगातले लोक, अविश्वासू लोक यांना शेरडं म्हटलेलं आहे आणि जे तारले लोक आहेत, जे बचावलेले लोक आहे, जे प्रभूचे निवडलेले लोक आहे त्यांना मेंढरं म्हटलेलं आहे. आणि हा वेगळे करण्याचा समय त्यावेळेस येणार आहे ज्यावेळेस ख्रिस्ताचं येणं होणार आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही सावध असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. पुढे आपल्या योग्यतेनुसार सत्कार करण्यासाठी प्रभूचं येणं होणार आहे. ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार प्रभू त्याचा सत्कार करणार आहे. 1 कोरिंथ 4 आणि 5 मध्ये असं म्हटलेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही आमची योग्यता ख्रिस्तामध्ये अधिकाधिक वाढवत राहायला पाहिजे. आमची पात्रता वाढवत राहायला पाहिजे. आम्हाला सतत आणि सतत देवाच्या आत्मे जिंकण्याविषयीची भूक लागायला पाहिजे. प्रीती आमची अधिकाधिक वृद्धिंगत होत जायला पाहिजे. कारण काय,
आम्ही जितके वाढू तितकं आमचं मान सन्मानाचं फळ वाढणार आहे प्रियांनो. आम्ही मर्यादित असून फायदा नाही. आमचा विशाल दृष्टिकोन असला पाहिजे, आमचं मन विशाल असलं पाहिजे, आम्ही उदार हस्ते देणारे असलो पाहिजे आणि त्यानुसार आमचा सत्कार करण्यात येणार आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि आणखी एक गोष्ट त्यामध्ये सांगितलेली आहे, जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायसाठी तो येणार आहे. 2 तिमोथी 4:1 मध्ये सांगितलेलं आहे. जिवंत असलेले आणि मेलेले असलेले या सगळ्यांचा न्याय एक दिवस आम्हाला पाहायला मिळणार आहे. पांढऱ्या राजासनासमोर सर्व मानवजात उभी राहणार आहे आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याचा न्याय होणार आहे असं देवाचं वचन आम्हाला शिकवतो. प्रियांनो, ह्या न्यायासाठी आम्ही उभे आहोत का? तयार आहोत का? आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे त्याच्यासाठी आम्ही काय वेगळी कृती करत आहोत काय? आमचा मान सन्मान होणार आहे त्याच्यासाठी आम्ही काय पात्रता वाढवत आहोत काय? आम्ही खरोखर आमची कृत्य अशी करत आहोत का की ती देवाला प्रसन्न करणारी आहेत? प्रियांनो, या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मग हे ख्रिस्ताचं दुसरं येणं, त्यासाठी आम्हाला योग्य मनोवृत्ती तयार करून ठेवली पाहिजे आमच्या मनाची. जर आमची मनोवृत्तीच नसेल, जसे हे खोटे संदेश ते काहीच्या काही सांगत होते आणि लोकांना बहकवत होते, त्यांच्या विश्वासाला धक्का पोचवत होते, मंडळीमध्ये राहून आम्ही आमची मनोवृत्ती तयार करायला पाहिजे आणि ती अशा रीतीने तयार करायला पाहिजे की एक दिवस तो समय येत आहे. म्हणून सावधान, सर्वांनी सावधान. आमची कृत्ये आम्ही त्या दिवसासाठी करत राहायला पाहिजे प्रियांनो, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून त्यासाठी आम्ही जर मनोवृत्ती तयार करायची म्हटली तर आम्ही सिद्ध असायला पाहिजे. मत्ते 24:44 म्हटलं, आम्ही सिद्ध असावं. सिद्ध म्हणजे काय? आता ह्या क्षणाला जर प्रभूचं येणं झालं तर मी तयार असायला पाहिजे. सिद्धता ही केव्हाही असेल. मग आमचा झोपण्याचा समय असेल, आमचा काम करण्याचा समय असेल, त्यावेळेस आमच्या अंतःकरणाने साक्ष दिली पाहिजे की हे प्रभू, मी ह्या कामात इतके तास गुंतलेला आहो, पण तू केव्हा येशील ना तर मी तयार आहे. ही झाली सिद्धता प्रियांनो. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे विशेष गांभीर्याने पाहिलं पाहिजे. प्रियांनो, एक अतिशय धोक्याची आणि गांभीर्याची सूचना देखील आम्हाला पाहायला मिळते. कारभारीपणाबद्दल आम्हाला हिशोब द्यायचा आहे प्रियांनो. जे कारभारीपण दिलेलं आहे आम्हाला, नाही का, आम्हाला दाखला सांगितलेला आहे, कोणाला 5,000, कोणाला 2,000, कोणाला 1,000. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 10 लोकांना 1,000 अशा पद्धतीने कारभारीपण चालवण्यासाठी, व्यापार करण्यासाठी दान दिलेलं आहे परमेश्वराने. त्या दानाचा उपयोग, त्या कृपेचा उपयोग आम्ही कसा केला आहे याचा हिशोब एक दिवस द्यावा लागणार आहे. मत्ते 19:13 मध्ये हे सांगितलेले आहे प्रियांनो. आणखी एक गोष्ट आहे, आम्हाला धीर धरण्याची गरज आहे. जेव्हा असा काळ येतो, आम्ही वाचतो या ठिकाणी, पेत्राच्या ह्या पत्रामध्येच वाचतो की वाड वडील निजले तेव्हापासून असंच चालू आहे असं ते लोक म्हणत होते. याचा अर्थ काय? निराश करून लोकांना त्या गोष्टीपासून बहकवून द्यायचं आणि प्रभूच्या येण्याची वाट पाहायची नाही. अशा प्रकारे लोक वागत असतात आणि ते सैतानाचे लोक असतात. पैसा कमवणं हा त्यांचा उद्योग असतो, हेतू असतो प्रियांनो. म्हणून धीर धरा आणि पहिले करीन 1:7 प्रमाणे त्याची वाट पहा असं देवाचं वचन आम्हाला शिकवतो. निर्दोष जीवन आम्ही जगायला शिकलं पाहिजे. कोणी दोष देईल, कोणी आमच्याकडे बोट दाखवेल असं जीवन आमचं नको. 1 थेसलनी 5:23 मध्ये हे सांगितलेलं आहे. त्यानंतर पूर्ण आज्ञाधारकपणा आमच्यामध्ये असायला पाहिजे. 1 तिमोथी 6:14 मध्ये म्हटलेलं आहे, पूर्ण आज्ञाधारकपणाने आम्ही, आज्ञाधारकपणाचं जीवन हे नम्रतेचं जीवन आहे आणि ते जीवन आम्ही जगायला शिकलं पाहिजे. नीतीने आणि सुभक्तीने जीवन जगायला आम्ही शिकलं पाहिजे. ही आमची मनोवृत्ती आहे प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्तीची मनोवृत्ती आहे. आणि ती मनोवृत्ती कोण धारण करू शकतो? जो प्रभूच्या येण्याची वाट पाहत होतो. आणि म्हणून तीत 2:12-13 मध्ये ते सांगितलेलं आहे. यानंतर अखंड सहवास, फेलोशिप, सहवासातील नित्यता, कंटिन्युटी ही अतिशय महत्त्वाची आहे. आम्हाला प्रभूचं सानिध्य कधीही सोडायचं नाही. दुःख असो, सुख असो,
कोणताही दुःखाचा पहाड असो, आम्हाला ख्रिस्ताच्या सानिध्यातून कधीही जायचं नाही. अखंड सहवास आम्हाला पाहिजे. 1 योहान 2:28 हे सांगितलेलं आहे. आणि मग प्रियांनो, आम्हाला पुढे असं दिसतं की ह्या सर्व जीवनामागे आम्हाला जे प्रतिफळ मिळणार आहे ते हे आहे की एक दिवस आमचा सन्मान केला जाईल, एक दिवस आमचं गौरव होईल, एक दिवस आम्हाला बक्षीस देखील मिळणार आहे. आणि ते कोणतं आहे ते देखील आम्ही एका मिनिटात पाहण्याचा प्रयत्न करू. ख्रिस्त राजाकडून आमचा सन्मान होणार आहे. लूक याचा 12वा अध्याय आणि 37वा वचन. आमचा सन्मान होणार आहे प्रियांनो. या जगात आम्ही तुडवले गेलो, या जगात आम्ही अपमानित झालो ख्रिस्तासाठी, या जगात आमची छीतू झाली, या जगात आम्हाला कोणी चांगलं लेखलं नाही, आम्हाला कमी लेखलं, आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, आम्हाला बाजूला टाकलं. सर्व आम्ही ख्रिस्तासाठी सहन केलेलं आहे. आता तो समय आलेला आहे की ख्रिस्त राजा आमचा सन्मान करणार आहे. आणखी त्या ख्रिस्त राजाबरोबर आम्हाला सहभागिता मिळणार आहे. आमची सहभागिता पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये आहे, पण ती प्रत्यक्षात उतरणार आहे ज्यावेळेस ख्रिस्ताचं येणं होईल त्यावेळेस. योहान 14:3 ते सांगितले प्रियांनो. त्या ख्रिस्त राजाबरोबर आम्हाला समानतेने वागणूक मिळणार आहे. फिलिप्पी 3:20-21 सांगितलेलं आहे की त्याचं शरीर आणि आमचं शरीर हे गौरवी शरीर होणार आहे प्रियांनो. एकाच शरीराचे आम्ही होणार आहोत. हे साम्य आमच्यामध्ये दिसणार आहे असं फिलिप्पेकराच्या पत्रामध्ये पाऊल शिकवतो. मग ह्या राजाबरोबर आम्हाला गौरव मिळणार आहे. कलसी 3:4, 1 थेसलोनी 4:16-17 सांगितलेलं आहे. आमचं देखील गौरव होणार आहे, त्या ख्रिस्ताबरोबर गौरव होणार आहे. हे आम्ही विसरता कामा नये. आणि तो न कोमेजणारा मुकुट तुम्हाला आणि मला सर्वांना मिळणार आहे. 1 पेत्र 5:4 हे सांगितलेलं आहे प्रियांनो. जर अशा प्रकारे ख्रिस्ताचं येणं सुनिश्चित आहे, पूर्वघोषित आहे, त्याचा काळ देखील ठरलेला आहे, आणि हे सगळं जर आहे तर मात्र तयारी आमची असली पाहिजे. जे आहे ते वचनाप्रमाणे स्थिर आहे, तसंच आहे आणि तसंच घडणार आहे. तर मग प्रभूच्या येण्यासाठी आम्ही अति उत्साही असलं पाहिजे, आम्ही तयारीत असलं पाहिजे, आणि आमच्या मनाची, आमच्या परिवाराची, आमच्या मंडळीची आम्ही तयारी करीत राहिलं पाहिजे आणि प्रार्थना करत राहिलं पाहिजे. आणि प्रभूच्या प्रार्थनेत जर आम्ही राहतो तर ते ख्रिस्ताचं येणं तुम्हाला आणि मला एक दिवस प्रिय असं होणार आहे. देव करो या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद. अतिशय प्रेरणादायक देवाचं हे पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. या वचनाचा आपण सन्मान करूया आणि प्रियजन हो, देवाच्या न्यायासनासमोर तुम्हाला आणि मला एक दिवस उभं राहावं लागणार आहे. आणि त्या बेमा म्हटलेल्या राजासनासमोर आम्ही ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला आज आम्ही आमचं कारभारीपण कसं करत आहोत याची आज पुन्हा एक वार आम्हाला दखल घेण्याची आजच्या मननातून सुंदर संधी मिळाली. परमेश्वराला मी धन्यवाद देतो व रेव्हरंड विश्वास पाडवी यांचंही मनपूर्वक मी आभार मानतो. आपण पावसासाठी नित्य प्रार्थना करत आहोत, आजही करूया. ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी प्रशांत राकेश पंजाबी, निशिकांत माटे, पास्टर प्रकाश देठे आणि क्षितिज दीपक वसावे या प्रियजनांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. मी आदरणीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकसाहेब तुम्हाला विनंती करेन की सगळ्यांच्या वतीने आपण प्रार्थना करा. यासोबतच आज साखळी प्रार्थना आहे. त्यानंतर आपल्या प्रार्थनेनंतर जे प्रार्थना योद्धे या ठिकाणी आहेत ते प्रार्थना योद्धे पुढील तासिकेमध्ये आपले प्रार्थनेचे तास चालवतील. तर दिवसभर होणाऱ्या या सर्व साखळी प्रार्थना प्रभुदेव बाप आशीर्वादित करो यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. प्रार्थना करू आपण. प्रेमळ पिते, आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देतो. आज सकाळी तुझ्या चरणापाशी आम्ही येऊन प्रभू थोडा वेळ घालवत असताना जे मनन चिंतन आम्ही ऐकलेलं आहे त्या पवित्र वचनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, जे सत्य आहे, जे जगाच्या आरंभापासून तू नेमून ठेवलेलं होतं ते तुझ्या प्रियदासांनी प्रभू अनेक भविष्यवाण्यांच्याद्वारे आमच्यासाठी प्रगट करून ठेवलं. जे भविष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाबद्दल केलेले ते पूर्ण झालेले आहेत. आणि त्या दुसऱ्या द्वितीय आगमनाबद्दल प्रभूची जी भविष्यवाणी पवित्र शास्त्रामध्ये वर्णन केली त्याच्याही अनेक गोष्टी तू पूर्णतेस नेलेल्या आहेत. आता एकच राहिलेलं आहे की आमचा प्रभू
ज्याचं आगमन पुन्हा होणार आहे त्याची आम्ही वाट पाहत तयारीत असावं. म्हणून प्रभू आज सकाळी या मनामधून तुझ्या दासाने प्रभू जे काही प्रभू मार्मिक वचन आमच्यासमोर ठेवलेलं आहे त्या वचनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू त्या काळामध्ये पेत्राने हे पत्र लिहिलं, त्याही वेळेस प्रभू खोटे संदेश लोकांना बहकवत होते की तो दिवस असे पूर्वज होऊन गेले, ज्या वाडवडील निजले, जसं त्या काळात चालू होतं तसं आजही चालू आहे. आणि ह्या भ्रमामध्ये ते राहिले आणि अचानक नोआच्या काळामध्ये त्यांच्यावर प्रसंग गुजरला आणि ते सर्व नाश पावले. त्यासारखा आमचा नाश होऊ नये म्हणून प्रभू या काळामध्ये तू आम्हाला वचनाच्याद्वारे तुझ्या दासांच्याद्वारे सावध आणि जागृत करत असताना आम्ही कोणीही मनाने घट्ट बनू नये, तर प्रभू आम्ही तुझ्यासमोर लीन नम्र व्हावं आणि आमच्या प्रभूच्या आगमन समयासाठी स्वतःची आत्मिक तयारी करावी. कारण आमच्या भोवताली जी परिस्थिती घडत आहे त्या घटना पाहून आम्ही सावध व्हावं की तो क्षण ज्या पित्याशिवाय कोणाला माहीत नाही तो येऊन ठेपलेला आहे. आणि म्हणून प्रभू आज आम्ही तुझा आभार मानतो की आमच्यासाठी तो दिवस एक आशीर्वादाचा, एक आनंदाचा, हर्षाचा क्षण असणार आहे. कारण प्रभूपासून आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे आणि त्या प्रतिफळाची वाट पाहत असताना देव प्रभू तुझं लवकर येणं या भूतलावर व्हावं म्हणून आम्ही रोज खटपट करावी, रोज इतरांना ते गोष्ट गाजवावी म्हणून आम्हा सर्वांना धैर्य आणि सामर्थ्य दे. प्रभू पुन्हा एक वर या वचनांबद्दल तुझ्या दासाबद्दल धन्यवाद देतो. प्रभूच्या या दिनी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मंडळांमध्ये साखळी प्रार्थनेच्या निमित्ताने लोक एकत्र येऊन तुला विनवणी रदबदली करत असताना ज्या ज्या प्रार्थना विनंत्या प्रभू तुझे लोक लीन होऊन तुझ्यासमोर सादर करतील त्या स्वर्गातून ऐक आणि आम्हाला त्या प्रार्थनेचे उत्तर होते. या दिवसामध्ये आमची निकडीची गरज तुला ठाऊक आहे. आम्हाला पावसाची गरज आहे म्हणून तू आकाश कपाटे उघडून आम्हाला चांगला पर्जन्य दे असे आम्ही तुझे आभार मान अशी आम्ही विनंती करतो. या संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि आमच्याही आजूबाजूला चांगला पाऊस तू दिलेला आहे, देत आहे. तुला धन्यवाद असो. या नंदुरबार शहर आणि जिल्हा आणि आमच्या भोवतालच्या परिसरामधील सर्व शेतकरी, सर्व लोक, सर्व प्राणी मात्र तुझ्याकडे अपेक्षा करत आहे आणि म्हणून प्रभू तू आम्हाला वंचित ठेवणार नाही असा आमचा विश्वास आहे. म्हणून प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. या पावसाळ्याच्या दिवसात वेळोवेळी तू आम्हाला पाऊस दे, आमची पाण्याची आणि प्रभू शेतीवाडीमध्ये जे अन्नधान्य पिकवलं जाईल त्याची तू सर्व प्रकारची बरकत सर्वांना देऊन तृप्त कर. हे प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. ज्या प्रभू संस्थेच्या कार्यासाठी आणि प्रभू आमच्या मंडळांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या प्रार्थना होतील त्याही प्रार्थना तू स्वीकार आणि होऊ दे की प्रभू आमच्या मंडळा तुझ्या भयामध्ये जागृत राहाव्यात, तुझ्या विश्वासामध्ये दृढ व्हाव्यात आणि प्रभूच्या आगमन समयासाठी तत्परता राखावी म्हणून प्रभू सर्वांना सद्बुद्धी दे. आमच्या एसएमच्या सेवा कार्यासाठी जे सेवा कार्य प्रभू आतापर्यंत चालू आहे ते आशीर्वादित कर आणि जे कामं हाती घेतले आहेत ते सिद्धीत जाऊ दे. प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत आणि जे आम्ही या तुझ्या पवित्र मंदिरात एकत्र येऊन थोडा वेळ मनन चिंतन केलेलं आहे. प्रभू ते आम्हाला आशीर्वादित केलं, तुझे आभार मानतो. म्हणून आम्ही प्रार्थना करतो की देवापा या दिवसामध्ये तू आम्हा सर्वांना प्रतिदिनी या मन्नाच्याद्वारे नवीन स्पर्श कर आणि आशीर्वाद दे. ज्यांचे जन्मदिवस आहेत त्या प्रियांची आम्ही आठवण करतो. प्रशांत राकेश पंजाबी, निशिकांत माटे, प्रकाश देटे, क्षितिज दीपक वसावे या प्रियांना प्रभू आजच्या दिनी तुझा आशीर्वाद दे. हा वाढदिवस साजरा करत असताना त्या जन्मलेल्या दिवसापासून आतापर्यंत त्यांचं सांभाळ केलास, त्यांनी उपकार मानावेत आणि देवापा या दिनी प्रभू तू त्यांना हात धरून चालवावं, सर्व प्रकारचे आशीर्वाद देऊन त्यांना तृप्त करावं अशी आम्ही प्रार्थना करतो. पुन्हा एक वार देवापाच्या सहभागितेबद्दल तुला धन्यवाद देत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजचे कामकाज आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास गुण तसेच तू आमच्या गुन्हा
आणि आम्हाला परीक्षेत आणतोस तर आम्हाला सर्व वाटापासून कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व कळतच. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर जे ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. येथून पुढे आपण साखळी प्रार्थनेमध्ये वेळ घालवूया. सर्वांना सलाम.